तर लक्ष द्यायचं की आपण या ठिकाणी NIBM मध्ये तुम्ही क्लास जॉईन केलात बरोबर. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स आले, काय म्हणजे शिकताना काय काय मिळालं तुम्हाला, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये काय भीती होती आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्हाला समजलं त्याबद्दल थोडक्यात आपल्याला चर्चा करायची. रेडी? ही श्रीषा पाटील. श्रीषा, तू समरला ऍडमिशन घेतलं बरोबर? हो. समर कॅम्पसाठी कोणी माहिती सांगितली होती तुला? तुम्ही सांगितलेलं. अच्छा, मी माहिती सांगितली होती, पण तुम्हाला क्लास इथं आहे हे कोणी सांगितलं होतं? गौरीमुळे एक मुली आहे, तिने सांगितलेलं मला. अच्छा, म्हणजे तुझे फ्रेंड्स आहे. अच्छा, तू कोणत्या स्कूलला आहे? ट्री हाऊस. ट्री हाऊसमध्ये. आणि ट्री हाऊसमध्ये तुला ती मैत्रीण तुझ्या क्लासमध्ये होती का? हो. अच्छा, मग ती क्लासला आहे हे तुला कसं समजलं होतं तुला की क्लासला कशी? तिची मम्मी मला सांगत होती. अच्छा, काय की NIBM ला क्लास आहे, तुम्ही लावा, तिथे खूप छान आहे. अच्छा, छान आहे. म्हणजे काय त्यात काय बदल अपेक्षा, म्हणजे काय बदल झाला होता? मग माझ्या मम्मीने ती घेऊन आली, मग मी हे केलं. तुमच्यामुळे मी शिकली इथे. अच्छा, बरं, ठीक आहे. यानंतर विज्ञात मिश्रा. विज्ञात मिश्रा. हाँ यस सर. हाँ, क्या वाटलं तुला? तू जब क्लास ज्वाइन किया था तब कैसा था तू, और अभी क्या है? मुझे पे मैथ्स में डाउट होता था कि इसमें क्या आंसर आएगा उसका, इसलिए फिर मेरे पापा ने कहा कि तुम्हें इस क्लास में जाओ, बिकॉज क्लास में जाओगे तुम्हें अच्छे से होगा. तो इसीलिए पापा ने आप यहाँ पे एडमिशन मेरा लगाया और मैं फिर यहाँ पे आके एबेकस सीखा. अरे वाह, वेरी नाइस, गुड. इसके बाद नाव काय तुझं? प्रयांक. सॉरी? प्रयांक. प्रयांक सरनेम जगदाळे. अच्छा, प्रयांक, तुला काय फायदा झाला क्लासमध्ये? तू कोणत्या स्कूलला आहे? मी KVSC स्कूलला आहे आणि पहिले मला मॅथ्स जरा डाऊट होते, त्यात NIBM मध्ये आल्यापासून क्लिअर झाले. अच्छा, काय काय येतं तुला क्लासमधलं? ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, स्क्वेअर, मल्टिप्लिकेशन. हां, बरं. आणि तू चांगल्या पद्धतीने करतो? हो. पॉईंटचे टेबल्स येतात तुला? हो. हां, नॉर्मल टेबल्स येतात? कितीपर्यंत टेबल्स येतात साधारणतः? 1000 पर्यंत टेबल येतात. अरे वा, गुड गुड. मल्टिप्लिकेशन पण इझी येत असेल तुला? येस. व्हेरी नाईस. त्यानंतर आरुष कुलकर्णी. आरुष, काय वाटतं तुला क्लास जॉईन केल्यावरती? सर, मला खूप मस्तच वाटतं. अच्छा, तू पहिला कुठेतरी क्लासला दुसरीकडे होतास क्लासला ना? हा. पहिला. हां, काय वाटलं त्या ठिकाणी? म्हणजे त्या ठिकाणी काही असं चांगलं तर शिकवत नव्हते. म्हणजे मस्ती करायला मिळत होती नव्हती? हां, नव्हती मिळत. इथे मस्ती करायला मिळते खूप सारी ना? अच्छा, व्हेरी नाईस, गुड गुड गुड. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तुला येतं चांगलं आता? ऍडिशन, सबट्रॅक्शन? आय थिंक तू जेव्हा जॉईन झाला होता त्यावेळेस तुझ्या भरपूर ट्रबल्स होते, तुझ्या पॅरेंट्सने भरपूर कंप्लेंट केल्या होत्या, तू लेझी आहेस किंवा लेझीपणामुळे तुझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी होत नाही, बरोबर ना? ते पण. अच्छा, गुड गुड गुड. चेंजेस झालेत तुझ्यात. त्यानंतर तू पण समर क्लासला आला ना? काय नाव तुझं? शौर्य सचिन कदम. शौर्य कदम. अच्छा, कुठं राहतो? शेवळवाडी, जयविलेमध्ये. बर, काय तू आता 2 महिन्यामध्ये काय प्रगती आहे तुझी? सर, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. अच्छा, चांगलं झालंय तुझं. अच्छा, गुड, व्हेरी नाईस. आणि क्लासबद्दल काय सांगशील तू? सर, चांगलं आहे क्लास. नाही, नुसतं चांगलं आहे म्हणजे काय? ऍक्च्युली तुला क्लासमध्ये बाकीचे फ्रेंड्स विचारत असेल त्यावेळेस काय सांगतो तू? सर, चांगला आहे क्लास. ब्रेन ऍक्टिव्हिटी पण. अच्छा, काय होतं ब्रेन ऍक्टिव्हिटी मध्ये जरा? सर, असं डोळे बांधून सम सोडवायचं. अच्छा, व्हेरी गुड. आणि त्यानंतर याज्ञिक राव. याज्ञिक, काय तुझे प्रतिक्रिया? क्लास कसा वाटला? तू कुठल्या म्हणजे ओळखीच्या शाखेमध्ये तुझ्या मम्मीने इन्क्वायरी केली होती, राईट? येस सर. आणि नंतर इन्क्वायरी झाल्याच्या नंतर तू शेवळवाडीच्या ऑफिसला ऍडमिशन घेतलं. येस सर. आणि ऍडमिशन घेताना तू पूर्ण क्लासचं ऍडमिशन घेतलं, बरोबर आहे? तर काय तुला क्लासमध्ये काय डिफरन्स वाटतो? किती दिवस झाले तू क्लास जॉईन केलेला? सर, 4 मंथ्स. 4 मंथ्स. अच्छा, 4 मंथ्समध्ये काय तुला चेंजेस वाटतात तुझ्यामध्ये? सर, मॅथ्स मला आधी डिफिकल्ट वाटायचं आणि आता मॅथ्स माझा फेवरेट सब्जेक्ट झाला आहे. अच्छा, व्हेरी नाईस. आणि काय अपेक्षित आहे तुला मॅथ्स पुढे जाऊन? तुला काय करायचे? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे देतोय तू आता? येस सर. हां, ऑलिम्पियाड्स वगैरे? हा सर. अच्छा, टेबल्स वगैरे किती येतात तुला? सर, 1000 पर्यंत टेबल्स येतात आणि डेसिमल टेबल्स पण येतात. व्हेरी नाईस. आणि बाकी जे ऑपरेशन्स, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये
जे कुठले ऑपरेशन्स तुला इझी वाटतात, म्हणजे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट? सर मल्टिप्लिकेशन इझी वाटतो. अच्छा, किती बाय कितीचं? 2x2 आणि 3x2. अरे राईट, व्हेरी नाईस, गुड. यानंतरनं आवटे. हां, कसं वाटलं तुला? तुझा काय एक्सपिरियन्स होता? चांगला. चांगला होता. आला तेव्हाच रडत होता ना? अच्छा, म्हणजे भीती वाटली होती तुला जेव्हा क्लास जॉईन करायचा तेव्हा? कशाची भीती वाटली होती तुला? मॅथ्सची. मॅथची. व्हेरी नाईस. आणि आता वाटते भीती? अजिबात नाही. इझी वाटतं सगळं सॉल्व्ह करताना. कसं तुझं सुरुवात झाली त्यावेळेस? सिंगल डिजिट, डबल डिजिट आणि 3 डिजिट पासून सुरुवात झाली? सिंगल डिजिट पासून. आणि कशा पद्धतीने तुला ते इझी वाटायला लागलं? म्हणजे तुला इझी कसं वाटायला लागलं? सिंगल डिजिट जेव्हा ॲडिशन करत होतास त्यावेळेस तुला जसं हळूहळू पुढे गेलं तसं तुला ते इझी वाटत होतं, बरोबर ना? आता टेबल वगैरे येतात तुला? कितीपर्यंत टेबल येतात? लाखाच्या आतमध्ये कोणतं पण टेबल. व्हेरी नाईस, गुड. अच्छा, ठीक आहे. नेक्स्ट, तुझं काय नाव? मी अन्वय चेतन धर्माले आहे. अच्छा, नरमाले. कोणत्या स्कूलला आहे तू? ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल. अच्छा, तुला मॅथ्स आवडतं? आवडते सब्जेक्ट कोणते तुझे? आवडते सब्जेक्ट HP, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, बस एवढेच. अच्छा, आणि कोणत्या सब्जेक्टचा जास्त म्हणजे तू अभ्यास करतो? सायन्स. ठीक आहे. आणि मला हे सांग आता, तुला मॅथ्समध्ये आहे तर काही इम्प्रूव्हमेंट वाटते क्लासला जॉईन केल्याच्या नंतर ना? काय वाटते? कॉम्पिटिशनला बसलाय तू कुठल्या? नाही. द्यायच्याकडं. नाव काय तुझं? अधिराज प्रफुल्ल इंगळे. आदिराज इंगळे. आदिराज, कधी जॉईन झालाय तू क्लासला? मी 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी. आणि क्लासमध्ये काय शिकला 1 वर्षात? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर्स, डिव्हिजन. अच्छा, आणि मग तू ते युटिलाइज करतो स्कूलमध्ये? करतो. सोपं जातं का हार्ड जातं? सोपं. नक्की जातं सोपं? उगं सांगायचं म्हणून सांगतो तू सोपं जातं? खरं जातं का? अच्छा, मी विचारू शकतो, मी तुला क्वेश्चन्स विचारू शकतो? मल्टिप्लिकेशन विचारू शकतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन विचारू शकतो. बेसिकली आपण हा जे क्लास जॉईन करतो, हा क्लास कशासाठी जॉईन करतो माहिती आहे तुला? आपण मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफ स्कोर करायला. आणि स्कोर इम्पॉर्टंट नाही या ठिकाणी. तर होतं काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो सगळ्यात पहिल्यांदा की आपले स्टेज डेअरिंग, कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि स्वतःचं ओन थिंकिंग जे बोलतो आपण, व्हिज्युअलायझेशन, ह्या स्किलमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करतो. त्याच्यामुळे काय होतं की कॉन्सन्ट्रेशन लेवल आपली चांगली वाढते आणि जे तुमच्या लक्षात राहत नव्हतं पहिलं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता लक्षात राहायला इझी जातात. त्याचबरोबर आपण जे आता ब्रेन ॲक्टिव्हिटीचा हा जो कोर्स करतोय, बरोबर ना, या कोर्समुळे काय होतंय की तुमची जी गेनिंग कॅपॅसिटी आहे, जी घेण्याची कॅपॅसिटी आहे, त्यामध्ये खूप मोठा बदल होतोय तुम्हाला आता. आणि ते लक्षात राहण्यासाठी, एक्झामसाठी रिकॉलिंग म्हणतो आपण, ज्या गोष्टीचं रिकॉलिंग होतं एक्झामच्या टाईमला, आपल्याला रिकॉलिंगची सिस्टम निडेड असते, ती रिकॉलिंगला तुम्हाला फायदा होऊन जातो. बेस्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की फन लर्निंग आपण 1 तासामध्ये शिकतो. म्हणजे मला सांगायचं काय, स्कूलमध्ये आपण 1ली ते 10वी पर्यंत काय करतो, 1st to 10 पर्यंत टेबल पाठ करतो. कितीपर्यंत असतात ते टेबल? 20 पर्यंत, बरोबर? आणि 20 पर्यंतचे टेबल आपण पाठ करतो आणि सारखं पाठ करतो, सारखं विसरतो, सारखं पाठ करतो, सारखं. इथं मात्र तसं नाहीये. 1-2 महिन्यामध्ये आपण काय करतो की टेबल या ठिकाणी म्हणजे टेबल कसे बनतात किंवा कोणते ऑपरेशनने टेबल बनतात ते आपण ऑपरेशन्स क्लिअर करतो. आणि आपल्याला टेबल यायला लागल्याच्या नंतर आपण काय करतो की त्या टेबल म्हणायला चालू करतो. म्हणल्याच्या नंतर आपल्याला इझिली मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे ऑपरेशन्स आहेत ते इझी जात असतात. लक्षात? धन्यवाद.